फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, इयत्ता 12वी समाजशास्त्र आपण पाहणार आहोत. त्यामधील प्रकरण पहिले आपण पाहूया. प्रकरण पहिले आहे भारतीय समाजाचा परिचय. आणि या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. म्हणजे या प्रकरणाचा अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला 3 घटकांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, दुसरा घटक आहे वसाहतकालीन भारत आणि तिसरा घटक आहे स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. तर समाजशास्त्र म्हणजे काय, तर आपण पाहिलेलं आहे की समाजशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास हा केला जात असतो. या ठिकाणी समाजशास्त्राचा भर हा मानवी सामाजिक वर्तनाच्या संदर्भातील काय, कसे आणि का यासारख्या प्रश्नांचा धांदोळा समजून घेण्यावर असतो. समाजशास्त्र हे भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये मानवी वर्तनावर प्रभाव पाडणारी विविध कारणे, परिस्थिती, घटना आणि क्रिया यांचे आकलन करीत असते. आपण ज्या अनेक सामाजिक नातेसंबंधांमध्ये गुंतलेले असतो त्यानुसार आपले वर्तन आकार घेत असते. त्यामध्ये आपली विचारसरणी आणि कृती, प्राधान्यक्रम, आवडीनिवडी, पूर्वग्रह, श्रद्धा, आचार आणि दैनंदिन जीवनात आपण ज्यांचे अनुसरण करतो असे धार्मिक विधी यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये मोठे झालात त्या कुटुंबामध्ये सकाळी पूजा अर्चा करण्याअगोदर स्नान करण्याची शिस्त असेल तर तुम्ही ती शिस्त मोडत नाही. तसेच तुम्ही या शिस्तीचा प्रचार इतरांपुढे करण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला कुटुंबाने आपल्यावर जे संस्कार केलेले असतात त्या संस्कारानुसार आपण या ठिकाणी वागत असतो. आपण दुसरे उदाहरण घेऊया. पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणा एकाला श्रेष्ठ मानण्याकडे तुमचा कल असेल तर त्यानुसार तयार झालेल्या तुमच्याच दृष्टिकोनाचा तुम्ही आग्रह धरता. भारतीय संस्कृतीचा उगम हा हजारो वर्षांपूर्वी झालेला आहे आणि त्या काळी समाजशास्त्र नावाची स्वतंत्र ज्ञानशाखा अस्तित्वात आलेली नव्हती. तुम्हाला हे माहीतच आहे की समाजशास्त्र 19व्या शतकाच्या मध्यावधीस युरोपमध्ये उदयास आले. साहजिकच प्राचीन काळातील समाज जीवन आपल्याला कशाच्या आधारे समजते असा प्रश्न तुम्हाला पडणे बरोबरच आहे. प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे पुरातत्त्वज्ञ आणि इतिहास संशोधकांनी शोधून काढलेल्या पुरातन वस्तू. त्याखेरीज प्रवास वर्णने, एखाद्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शनी केलेल्या नोंदी, चरित्रग्रंथ, साहित्य, कोरलेल्या किंवा लिखित राजज्ञा, दरबारी दप्तरे यासारखे लिखित पुरावे उपलब्ध असतात. पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानवी निर्मित वस्तू. उदाहरणार्थ यामध्ये समावेश होतो हत्यारे आणि अवजारे, भांडी, दागिने, कलावस्तू, शिल्पे, उत्खनित वस्तू म्हणजे या ठिकाणी उत्खनन करून ज्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत त्या वस्तू, चित्रे, दफनस्थळे आणि समाधीस्थळे, नाणी, शस्त्रास्त्रे इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. त्याखेरीज मानवी अस्थी आणि प्राण्यांची हाडे, जीवाश्म, प्राचीन स्थळांचे भौगोलिक स्थान या गोष्टीही प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्यासाठी उपयुक्त असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या प्राचीन अवशेषांचे वय निश्चित करणे आणि इतर गुणधर्मांचे विश्लेषण करता येते. अशा पद्धतीने केलेल्या संशोधनातून प्राचीन समाजाचे पुनर्रचित चित्र उभे करता येते. त्यातून दिसणाऱ्या विविध पैलूंच्या आधारे आपले प्राचीन संस्कृतीविषयीचे आकलन स्पष्ट झालेले आहे. एखाद्या हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृतीचे वर्णन सारांशाने करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. तरीही भारतीय संस्कृतीच्या ज्या विशिष्ट पैलूंमुळे भारतीय लोकांची जडणघडण झाली त्याबद्दल खूप काही शिकता येणे शक्य आहे. शिकण्याच्या सोयीसाठी पहिल्या पाठाचा मूळ 3 उपगटांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. तर 21व्या शतकातील समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने पुढे दिलेल्या माहितीचे धागेद्वारे तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल, त्यांचे मनन कराल, त्याचे मर्म जाणून घ्याल, तसेच त्याची चिकित्सकताही कराल अशी अपेक्षा
आहे. अर्थातच हे करण्यासाठी ऐतिहासिक चौकटीतून उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करून काही हजार वर्षांचा भूतकाळातील प्रवास करणे अपरिहार्य आहे. त्यातून हाती लागलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू आणि महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या आधारे मानवी जीवन पद्धतीचे असंख्य प्रकार, सामाजिक पर्यावरणीय हितसंबंध, आचारपद्धती, धार्मिक विधी, झालेले अन्याय, चुका, मानवी स्थलांतरे तसेच हे सर्व घडण्यासाठी आवश्यक असलेले घटक याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. संमिश्र स्वरूपाचे या माहितीच्या मंथनातून खूप काही हाती लागू शकते. आपली भूतकाळासंबंधीची जाणीव आपला वर्तमान घडवत असतो आणि त्यातूनच आपल्या विचारांची आणि वर्तणुकीची दिशा निश्चित होत असते. हे निसंशय आहे. आपण आपली जडणघडण कशी झाली आहे हे समजून घेत असताना जी नवी अंतर्दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल त्या आधारे तुमचा उत्साह वाढेल, कारण तुम्हाला भूतकाळातून मिळालेली विविधांगी वारसा तसेच तुमचे वर्तमान आणि नजीकचा व दूरस्थ भविष्यकाळ या सर्वांची असंख्य पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत याची कल्पना येईल. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. इथे कालरेषेच्या आधारे भारताच्या प्राचीन इतिहासाचे विभाजन वेगवेगळ्या कालखंडात कसे केले जाते याची साधारण कल्पना तुम्हाला येऊ शकेल. या कालरेषेत दर्शवलेली वर्षे ही अचूक नाहीत, तर साधारणपणे दर्शवलेली आहेत. तुमच्या शालेय विद्यार्थी दशेत या ऐतिहासिक कालखंडाचा आणि त्यातील इतिहासाचा अभ्यास तसेच त्या संबंधीच्या चर्चा केल्याचे तुमच्या स्मरणात असेलच. मग समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण सामाजिक इतिहासाच्या वाचनातून नेमके काय समजून घेणार आहोत? समाजशास्त्राच्या या वर्षीच्या अभ्यासक्रमात काही निवडक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंच्या आधारे आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतीय समाज कसा होता हे जाणून घेणार आहोत. तर आपल्याला हे या ठिकाणी जी कालरेषा दिलेली आहे की हडप्पा संस्कृती इसवी पूर्व 2600 ते 1500, वेदकालीन भारत इसवी पूर्व 1500 ते 500, दुसरे नागरीकरण इसवी पूर्व 500 ते 200, अभिजात काळ इसवी पूर्व 200 ते इसवी 650 आणि मध्ययुगीन भारत इसवी 650 ते 1500. तर या ठिकाणी आपण काही मुद्द्यांचा अभ्यासाच्या आधारे प्राचीन भारतामध्ये समाज व्यवस्था कशा प्रकारची होती ते आपल्याला समजेल. धार्मिक श्रद्धाप्रणाली आणि आचार, स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण पद्धती, समाज जीवन, नागरीकरण, तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला प्राचीन भारतीय समाज कशा प्रकारचा होता ते लक्षात येईल. तर आपण एक एक मुद्द्याचे या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर पहिला आहे धार्मिक श्रद्धाप्रणाली आणि आचार. अभ्यासकांच्या मते सध्या उपलब्ध असलेल्या धार्मिक श्रद्धाप्रणाली आणि आचारसंबंधीचे साहित्य हे बहुस्तरीय आणि गुंतागुंतीचे आहे. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामधून मातीच्या विविध पुरुष आणि स्त्री मूर्ती मिळालेल्या आहेत. त्या देवतांच्या मूर्ती आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते, परंतु तत्कालीन देवालय आणि मूर्तिपूजा यांचा निश्चित पुरावा मिळालेला नाही. नंतरच्या वैदिक संस्कृतीमध्ये सूर्य, पर्जन्य, जल, वादळ अशा अनेक नैसर्गिक घटकांना देवता स्वरूप मानून त्यांची प्रार्थना केली जाई. कालांतराने इंद्र, अग्नी यासारख्या देवांना महत्त्व प्राप्त झाले. स्थानिक अवैदिक समूहांच्या स्वतःच्या श्रद्धाप्रणाली होत्या. या श्रद्धाप्रणाली कोणत्याही विशिष्ट धर्माच्या नावाने ओळखल्या जात नव्हत्या किंवा त्यांचे काही धार्मिक ग्रंथही नव्हते. त्यामुळे त्यांच्या श्रद्धाप्रणालींची माहिती फक्त प्राचीन धर्मग्रंथामधील संदर्भांच्या आधारे, मध्ययुगीन नोंदीमधून आणि वसाहतकालीन समूह विशिष्ट वर्णनांच्या आधारे मिळू शकते. मानववंशशास्त्रज्ञांनी समूह विशिष्ट श्रद्धाप्रणालींचे वर्गीकरण भूत प्रेतांवरील श्रद्धा, अमानवी पूर्वजांवरील श्रद्धा यासारख्या शीर्षकांखाली केले. त्यासंबंधीचे तपशीलवार वर्णन तुम्हाला पुढील पाठात या ठिकाणी येणार आहे. हिंदू जीवनपद्धतीच्या संदर्भातील श्रद्धाप्रणाली आणि धार्मिक आचार यांची माहिती
अनेक वैदिक ग्रंथातून मिळते. त्यातील काही लिखित स्वरूपातील आहेत तर काही मौखिक परंपरेने जपलेले आहेत. त्यामध्ये वेदसंहिता, उपवेद, वेदांगे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि महाकाव्ये यांचा समावेश होतो. वैदिक संस्कृतीचा काळ पूर्ववैदिक इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वर्ष आणि उत्तर वैदिक म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते 500 वर्ष अशा 2 कालखंडात विभागलेला आहे. कारण या 2 कालखंडांच्या दरम्यान अनेक बदल घडून आले. त्या बदलांची चर्चा ओघाओघात होईलच. पुराणे आणि धर्मशास्त्रावरील ग्रंथांमधून हिंदूंच्या आचारपद्धतीचे आणि सामाजिक वर्तनाच्या नियमांचे वर्णन केलेले आहे. म्हणजे ज्या ग्रंथांमधून आपल्याला त्या काळातील समाज जीवन कशा प्रकारचं होतं ते आपल्याला दिसून येते. हे नियम कर्मसिद्धांत यावर आधारलेले आहेत. त्यालाच कार्यकारण परंपरेचा सिद्धांत असेही म्हटले जाते. करावे तसे भरावे ही म्हण तुम्हाला परिचित असेलच. जन्म मृत्यूच्या चक्रावर हिंदूंचा विश्वास असतो. त्यानुसार व्यक्तीच्या एका जन्मातील कर्मसंचित पुढील जन्माचा आलेख निश्चित करतो. जीवात्मा हा मोक्ष प्राप्ती होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये अडकलेला असतो. हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात 4 पुरुषार्थ महत्त्वाची मानलेली आहेत. तर ही 4 पुरुषार्थ कोणते आहेत तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म म्हणजे काय तर फलाची आशा न धरता निरपेक्ष वृत्तीने विहित आपले कर्म करत राहणे. आणि अर्थ म्हणजे विहित मार्गाने संपत्ती मिळवणे, योग्य अशा मार्गाने संपत्ती मिळवणे. त्यानंतर आहे काम, विहित मार्गाने शारीरिक सुखाची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे. आणि शेवटचं आहे मोक्ष, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय म्हणजे या ठिकाणी मोक्ष. विविध अभ्यासक आणि संशोधक यांनी मांडलेल्या मतानुसार पूर्ववैदिक काळातील समाज हा व्यवसायधिष्ठित सामाजिक वर्णपद्धतीच्या बाबतीत ताठर नव्हता. मात्र काही काळाने वर्णपद्धतीत अधिकाधिक ताठर सीमा निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्था निर्माण झाली आणि तिचे रूपांतर उच्च नीचतेच्या स्तरांमध्ये विभागलेल्या रचनेत झाले. पुरोहित वर्गाचे वर्चस्व असलेल्या आणि पवित्र आणि अपवित्र या कल्पनांवर आधारलेल्या जातीव्यवस्थेत स्तरांची ही उतरंड खोलवर रुजत गेली. याचा अर्थ जातीच्या अंतर्गत विवाहाची सक्ती, धार्मिक आचारविधींना प्रमाणाबाहेर महत्त्व आणि जातींमधील सीमा अत्यंत कडक होत गेल्या. या पार्श्वभूमीवर महावीर, वर्धमान आणि गौतम बुद्ध यांनी वेद प्रामाण्याला आणि पुरोहितांच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्या नवीन तत्त्वज्ञानाची शिकवण लोकांना दिली. लोकांचा जन्म क्षत्रिय कुळामध्ये झाला असला तरी त्यांनी यज्ञविधींना प्राप्त झालेले अत्याधिक महत्त्व आणि पशुबळीची प्रथा तसेच सामाजिक उतरंड या गोष्टींना विरोध केला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसून येते की त्या काळामध्ये जे सामाजिक या ठिकाणी धार्मिक विधी होत्या त्या विधींना अतिशय मोठ्या प्रमाणात ते विधी करत असत आणि या यज्ञामध्ये पशूंचा बळी या ठिकाणी दिला जायचा. आणि अशा वेळेस वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी या जे परंपरागत या ठिकाणी चालत आलेले जे धार्मिक विधी होते त्यांना या ठिकाणी विरोध केला. त्यांचे तत्त्वज्ञान भारतीय परंपरेत बौद्ध धर्म आणि जैन धर्म म्हणून रूढ झाले. जैन धर्माची परंपरा अत्यंत प्राचीन असल्याचे समजले जाते. जैन परंपरेत एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान हे 24वे तीर्थंकर होते. हिंदू परंपरेप्रमाणेच जैन परंपरेतही कर्मसिद्धांताला मान्यता आहे. मात्र अहिंसा आणि तपस या 2 तत्वांना जैन जीवन पद्धतीत अत्यंत महत्त्व आहे. वर्धमान महावीरांनी त्यांच्या उपदेशात देव या संकल्पनेचा समावेश केलेला नाही. त्यांनी निर्वाण या तत्वावर भर दिला. त्यांनी लोकांना उपदेश करताना अर्धमागधी या लोकभाषेचा उपयोग केला. वैदिक परंपरेत यज्ञविधी आणि पशुबळी यांना तर जैन परंपरेत व्रतस्थ जीवन पद्धतीच्या दैनंदिन नियमांना महत्त्व देण्यात आले. गौतम बुद्धांनी 4 आर्यसत्य आणि अष्टांग मार्गावर आधारित मध्यम मार्गाचा उपदेश केला. जैन परंपरेप्रमाणेच गौतम बुद्धांनाही देव ही संकल्पना मान्य नव्हती. त्रिपिटक हे
बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ पाली या लोकभाषेत लिहिलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे त्रिपिटक। गौतम बुद्धांनी भिक्खू संघ स्थापन केला आणि भिक्खू संघाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले। व्यक्तिगत आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी निर्माण करणे हे भिक्खू आणि भिक्खू संघाचे महत्त्वाचे कार्य होते। जैन आणि बौद्ध धर्मांकडे प्रस्थापित धर्माला विरोध करणारे बंडखोर धर्म म्हणून पाहिले जाते, कारण त्या ठिकाणी हिंदू धर्म अस्तित्वात होता आणि हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी क्रियाकांड केल्या जात होते आणि त्या प्रस्थापित धार्मिक विधींमुळे पशुबळी दिल्या जायचा। तर या परंपरेला जैन आणि बौद्ध धर्माने विरोध केला, त्यामुळेच या दोन धर्मांना बंडखोर धर्म म्हणून ओळखले जाते। या दोन्ही धर्मांनी समाजाच्या सर्व स्तरांमधील व्यक्तींना प्रवेश दिला, त्यामुळे मोक्षाचा हक्क समाजातील विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित राहिला नाही। जैन धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्मामधील नियम हे सौम्य होते, त्यामुळे बौद्ध धर्माकडे लोक मोठ्या संख्येने आकृष्ट झाले, हे समजण्यासारखे आहे। बौद्ध धर्माचा प्रसार दूरवर झाला। मौर्य सम्राट अशोकाच्या आश्रयामुळे त्याचा प्रसार भारताच्या सीमा ओलांडून तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका अशा बाहेरील अनेक प्रदेशांमध्ये झाला। आजही या प्रदेशांमधील लोकांच्या दृष्टीने भारत ही त्यांच्या धर्माच्या उगमाची भूमी म्हणून पवित्र आहे। ज्या व्यक्तींनी बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनीची दीक्षा स्वीकारली त्यांच्यासाठी बौद्ध संघाची स्थापना करण्यात आली। बौद्ध धर्मामध्ये व्यक्तीच्या नैतिक उन्नतीला आणि त्यावर आधारित जीवन पद्धतीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले। त्यामध्ये दानवृत्ती, स्वार्थत्याग, संयम, विचार आणि कृतीमधील अहिंसा या गुणांनी युक्त अशा आचरणावर भर देण्यात आला। उपनिषदांमध्येही या गुणांवर भर दिलेला आहे। हे गुण बौद्ध जीवन पद्धतीत मोठ्या प्रमाणात आचरणात आणले जातात। कालांतराने जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मांमध्ये स्वतंत्र पंथ निर्माण झाले। बौद्ध धर्मातील हीनयान पंथामधील अनुयायी मूळ नियमांचे पालन काटेकोरपणे करत असल्यामुळे त्यांची संख्या महायान पंथांच्या अनुयायांच्या तुलनेने कमी होती। म्हणजे बौद्ध धर्मामध्ये या ठिकाणी दोन प्रकारचे पंथ उदयाला आले, हीनयान आणि महायान। महायान पंथाचे नियम हे अधिक व्यवहार्य आणि सहज आचरता येण्याजोगे होते, त्यामुळे त्या पंथातील अनुयायांची संख्या अधिक होती। जैन धर्मामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ निर्माण झाले। आता दिगंबर म्हणजे आकाश हेच वस्त्र असणारे मानणारे मुनी ज्या पंथात आहे तो दिगंबर, आणि श्वेत वस्त्र परिधान करणारे मुनी ज्या पंथात आहे तो श्वेतांबर। बौद्ध धर्माचा तिसरा पंथ वज्रयान हा पुढे इसवी सनाच्या 8व्या शतकात उदयाला आला। वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या निर्वाणानंतर काही काळाने त्यांच्या उपदेशाचा प्रसार कमी झाला। पुढे सुमारे 1200 वर्षांच्या कालखंडात कोणताच नवीन आणि प्रभावी धर्म उदयाला आला नाही। इतिहासकार R.S. शर्मा यांच्या मते हा कालखंड अनेक घडामोडींमुळे होणाऱ्या सततच्या सामाजिक विघटनांचा आणि विकेंद्रीकरणाचा होता। आता आपण मध्ययुगीन कालखंडातील इसवी सन सुमारे 600 ते 1500 महत्त्वाच्या धार्मिक आचार आणि श्रद्धा प्रणालीची माहिती घेऊया। या कालखंडात भारतामध्ये काही धर्म बाहेरून आले, त्यामध्ये जुडाइझम, ख्रिश्चन, इस्लाम आणि कालांतराने आलेल्या पारशी धर्मांचा समावेश होतो। संगम कालखंड इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 3रे शतक हा दक्षिण भारतातील म्हणजे साधारणपणे आजचे तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा प्रदेश प्राचीन इतिहासाचा काळ आहे। या काळात प्राचीन तमिळ कवी आणि साहित्यिकांच्या मदुराईतील संगमामुळे संगम कालखंड असे म्हटले जाते। या कालखंडात समाजावरील धर्माचा पगडा फार तीव्र नव्हता। लोकांचे धार्मिक आचरण विविध प्रकारचे विधी आणि भक्ती या दोन्हींवर आधारलेले होते। धार्मिक विधी भूतप्रेतादी आणि तत्सम स्वरूपाच्या देवतांच्या उपासनेशी संबंधित होते।
तसेच वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे आणि ग्रह यांनाही देवता स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाई. संगम काळातील लोकांना काही आध्यात्मिक आणि तात्विक सत्याची जाणीव होती. जीवरूपी चैतन्य हे शरीराहून भिन्न असते असे ते समजत असत. त्यानुसार चैतन्यरूपी जीवनाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते, परंतु त्याच्याखेरीज असलेल्या शरीराला अस्तित्व नसते. संगमकालीन लोकांचे पूर्वज पूजा, पुनर्जन्म यासारख्या गोष्टींभोवती गुंफले गेलेले तत्त्वज्ञान मृत्यू आणि मृत्यूनंतर जीवन यांचा विचार करणारे होते. काही अभ्यासकांच्या मते पारशी धर्माचा उगम वैदिक काळाच्याही पूर्वीचा आहे. या धर्माचे मूळ मध्य पूर्वेच्या प्रदेशात आहे. या धर्माच्या अनुयायांचा धार्मिक छळ होत होता, म्हणून त्यांनी स्थलांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातमध्ये पोहोचले. ते तेथे स्थिरावले, तेथील संस्कृतीत मिसळले. बाहेरून आलेल्या लोकांमध्ये फक्त पारशी समाजाचे लोक असे आहेत की जे अजूनही त्यांच्या समाजाबाहेरच्या व्यक्तींशी सहसा लग्न करत नाहीत. पारशी धर्म बाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मात घेण्यास परवानगी देत नाही. तसेच त्यांच्या अगेरीत पारशी व्यक्तींखेरीज इतरांना प्रवेश करण्यास बंदी असते. बाहेरून भारतात आलेल्या धर्मांच्या अनुयायांपैकी ज्यू धर्मीय लोक हे सर्वप्रथम होत असे मानले जाते. ते हिब्रू राजा सॉलोमन याच्याबरोबर व्यापारासाठी भारतात आले. कोचीमधील ज्या लोकांनी ज्यू धर्माचा स्वीकार केला त्यांना कोची ज्यू असे नाव मिळाले. कोचीच्या किल्ल्यामध्ये आजची ज्यू सिनेगॉग पाहायला मिळते. भारतातील ज्यू समाजाची लोकसंख्या कमी झाली आहे. बेने इस्रायल ज्यू या समाजाचे काही लोक मुंबईमध्ये आणि मिझोराम या राज्यात आहेत. ज्यू धर्मीय लोक तोरा या धर्मग्रंथातील नियमांचे पालन करतात. तोरामध्ये बायबलच्या जुना करार या ग्रंथाचा समावेश आहे. ज्यू धर्म हा एकेश्वरवादी आहे. पृथ्वीतलावर देवाच्या प्रेषिताचे आगमन अजून व्हायचे आहे अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे. शबात हा त्यांच्यासाठी एक पवित्र विधी आहे. मानवी इतिहासामध्ये ज्यू समाजातील लोकांचा अनन्वित छळ केला गेला हे तुम्हाला माहीतच आहे. अनेक शतके ज्यू लोकांना त्यांची स्वतःची भूमी नव्हती आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या खंडांमध्ये विखुरले होते. त्यांना स्वतःची म्हणून म्हणण्याजोगी भूमी, स्वतःचा देश इस्रायल मिळवण्यासाठी 20वे शतक उजडावे लागले. त्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस हे त्यांच्यासोबत दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर ख्रिश्चन धर्म घेऊन आले. येशू ख्रिस्तांच्या अनुयायांना ख्रिश्चन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. सेंट थॉमस यांच्या मलबारमधील स्थानिक अनुयायांना सिरियन ख्रिश्चन म्हटले जाऊ लागले. ख्रिश्चन धर्मही ज्यू धर्माप्रमाणे एकेश्वरवादी आहे आणि त्यांचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन एकरेषीय आहे. म्हणजे प्रत्येकाला एकच जन्म मिळतो आणि त्या जन्मातील त्यांच्या वर्तणुकीच्या आधारे त्यांना स्वर्गात प्रवेश मिळेल की नाही याचा निवाडा केला जातो. हा विचार त्यांच्या श्रद्धा प्रणालीच्या मुळाशी असतो. भारतामध्ये इस्लामचे आगमन इसवी सनाच्या 6व्या शतकात झाले असले तरी त्याचा प्रभाव ठळकपणे दृश्यमान होण्यास बराच अवधी जावा लागला. ज्यू आणि ख्रिश्चन या धर्माप्रमाणे इस्लाम हा धर्मही एकेश्वरवादी आहे आणि पवित्र कुराण हा ग्रंथ इस्लामच्या श्रद्धाप्रणालीचा स्रोत आहे. मध्ययुगामध्ये इस्लामचा प्रसार दूरवर झाला. अनेक मुस्लिम सत्ताधीशांनी इस्लामचा प्रसार करण्याचे कार्य केले. दिल्लीच्या इस्लामिक सत्तांनी एक मोठे साम्राज्य उभे केले आणि 5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून सुमारे 320 वर्ष राज्य केले. हे 5 घराणे होते या ठिकाणी: मामलूक घराणे किंवा स्लेव घराणे, खिलजी घराणे, तुगलक घराणे, सय्यद घराणे आणि लोधी घराणे. अकबर बादशाने इसवी सन 1579 मध्ये नैतिक तर्कवादाच्या आधारावर दीन-ई-इलाही या नवीन धर्माची स्थापना केली. तसेच सर्व धर्मांच्या तत्त्वज्ञानाचे मंथन करून त्यातून पुढे आलेल्या वैश्विक सहिष्णुता या तत्त्वाच्या आधारावर अकबर बादशाने या धर्माची उभारणी केलेली होती. या धर्मपद्धतीमध्ये पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी,
श्रद्धाप्रणाली आणि धर्मग्रंथ यापैकी काही नव्हते. विविध पवित्र ग्रंथांतील शिकवणुकीचे सार या धर्मग्रंथामध्ये होते. ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू अशा विविध धर्मांच्या लोकांनी स्थानिकांच्या आलेल्या सामाजिक संबंधातून धर्मांतरे झाली. ख्रिश्चन धर्मप्रचारक त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सेवेसाठी ओळखले जातात. या सेवा देत असताना त्यांनी लिंग, जात, धर्म, समाज असा भेदभाव केला नाही. शीख धर्माचा उदय 15व्या शतकामध्ये झाला. गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. त्याचा प्रसार सुरुवातीला पंजाबमध्ये झाला. या धर्मामध्ये जातीवर आधारित उच्च नीचतेला स्थान नव्हते. धर्म आणि इतर सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाच्या समानतेला शीख धर्मामध्ये मान्यता होती. शीखांच्या 10 गुरूंनी केलेला उपदेश हा शीख धर्मियांच्या श्रद्धा प्रणालीचा पाया आहे. श्री गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. सार्वजनिक स्वयंपाकघराला पंजाबी भाषेमध्ये लंगर म्हणतात आणि 16व्या शतकातील संस्थापक गुरूंनी लंगरला संस्थात्मक रूप दिले. लंगरचे संस्थात्मक स्वरूप हे दान आणि समानता या तत्वांचे एकमेवाद्वितीय असे प्रतीक आहे. तिथे जातपात, वय, स्त्री-पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा असा कोणताही भेदभाव न करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शाकाहारी भोजन पुरवले जाते. सर्व शीख गुरुद्वारांमध्ये लंगर असते. तिथे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना सेवादार असे म्हटले जाते. अभ्यागतांशी त्यांची वर्तणूक सौजन्य, काळजी आणि अगत्य या तिन्ही गोष्टींनी युक्त अशी असते. भेदभावाच्या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन कालखंड भक्ती तत्वाला प्राधान्य देणाऱ्या चळवळी उदयाला आल्या. हिंदू धर्मपद्धतीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. या बदलांमधून समाजाच्या सर्व जातींमधील आणि स्तरावरील लोकांना सामावून घेणारे भक्तिपंथ भारतातील विविध प्रदेशांमध्ये उदयाला आले. भक्ती पंथामध्ये धार्मिक विधींच्या अतिरेकावर टीका केली गेली आणि साधेपणावर भर देण्यात आला. परमेश्वरापुढे सर्वजण समान असतात हे आग्रहाने मांडण्यात आले. कीर्तन आणि अखंड नामस्मरण यांना भक्तिपंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक संत कवींच्या कामगिरीमुळे भक्ती परंपरेतील कीर्तन आणि अखंड नामस्मरण या 2 गोष्टी समाजाच्या सर्व स्तरापर्यंत कायमस्वरूपी रुजल्या. त्याचबरोबर इतर धर्मातील जे संत होते त्यांचासुद्धा या ठिकाणी यामध्ये समावेश होतो. यामध्ये कबीर, रहीम आणि गुरु नानक यासारख्या संत महात्म्यांचे भारतभरच्या भक्ती चळवळीतील स्थान अनन्यसाधारण अशा प्रकारचे आहे. तसेच कबीर आणि रहीम यांनी विधी, अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथा, मूर्तिपूजा आणि तीर्थयात्रा यासारख्या धार्मिक बाह्योपचारांचा निषेध केला. गुरु नानक यांनी जाती व्यवस्था, धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा इत्यादींना मनाई केली.